महत्वाची बातमी पुण्यातून समोर येते। सहकारनगर पोलीस ठाण्यामध्ये रवींद्र धंगेकर यांनी आंदोलनाला सुरुवात केली। पैसे वाटणाऱ्यांवर पोलीस कारवाई करत नाही, महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकरांनी हा गंभीर आरोप केलेला आहे। तर भाजपच्या वतीने पैसे वाटत असल्याचा धंगेकरांनी आरोप केला आणि हा आरोप करत धंगेकरांनी पोलीस स्टेशनमध्येच ठिय्या आंदोलन देखील केलेलं आहे। ही दृश्य देखील आपण पाहतोय। पोलीस धंगेकरांची समजूत काढण्याचा प्रयत्न करताय, त्यांना समजवण्याचा प्रयत्न करताय, मात्र रवींद्र धंगेकर यांनी पोलीस स्टेशनमध्येच ठिय्या मांडत आंदोलन केलेलं आहे। तर पुण्यातल्या सहकारनगर पोलीस ठाण्यामध्ये धंगेकरांनी आंदोलन केलं। पैसे वाटणाऱ्यांवर पोलीस कारवाई करत नाही, महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकरांनी हा गंभीर आरोप केलेला आहे। तर भाजपच्या वतीने पैसे वाटत असल्याचा आरोप देखील धंगेकरांनी केलेला आहे आणि त्यामुळे आता त्यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या मांडत आंदोलनाला सुरुवात केली आहे। तर पुण्यातील अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। सहकारनगर पोलीस ठाण्यामध्ये रवींद्र धंगेकरांनी आंदोलनाला सुरुवात केली। पैसे वाटणाऱ्यांवर पोलीस कारवाई करत नाही असा आरोप करत त्यांनी ठिय्या आंदोलन केलेलं आहे। तर महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकरांनी काही गंभीर आरोप केलेत। आपले पुण्याचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्याशी जोडले जातात। चंद्रशेखर, सहकारनगर पोलीस ठाण्यामध्ये रवींद्र धंगेकरांनी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। भाजप पैसे वाटत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। शुभम, खरं तर पुण्यातील सहकारनगर पोलीस स्टेशनच्या आजूबाजूची आहे त्या परिसरामध्ये भाजपचे कार्यकर्ते पैसे वाटप असल्याचा आरोप जो आहे तो रवींद्र धंगेकर यांनी केला आहे। खरं तर त्या संदर्भातील काही पुरावे सुद्धा ते घेऊन या पोलीस स्टेशन या ठिकाणी आलेले होते, परंतु पोलीस याबाबतची तक्रार जी आहे ती दाखल करून घेत नाहीत म्हणून जे आहेत तसा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केलेला आहे। आणि या सगळ्या विषय जे आहेत ते सध्या रवींद्र धंगेकर आंदोलन करताना आपल्याला दिसत आहेत। सहकारनगर पोलीस स्टेशनच्या पटांगणामध्ये बसून रवींद्र धंगेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस चंद्रशेखर, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।